विनंती करतो, डॉक्टर संजीव नाईक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रबंध आणि मार्गदर्शन करावं. भारत माता की वंदे मातरम. हो आज खूप आनंदाचा दिवस आहे. हो गाडी नाही आपल्या सर्वांचे लाडके आणि या विभागामधून देशाच्या सार्वभौम अशा सभागृहामध्ये पार्लमेंटमध्ये ज्यांनी फक्त नुसतं जाऊन नाही तर आपल्या क्षेत्राची आपल्या विभागाची ओळख वेगळ्या पद्धतीने करून देताना त्यांचे वडील असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांचा मान उंचवणारे आणि ज्यांना संसद रत्न हा सर्वोच्च असा मान संसदेमध्ये मिळालेले आमचे सहकारी, या भागाचे आमचे नेते डॉक्टर हेमंत सावळा साहेबांचा शिवशक्ती सामाजिक संघटना, श्रमिक सेना कामगार संघटना, पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना यांच्या वतीने आज जाहीर सत्कार, एक आपुलकीचा, मायेचा आपला एक शुभेच्छा असा या कार्यक्रमाचा शुभप्रसंगी उपस्थित असेल माझे सहकारी आणि या कार्यक्रमाचे आयोजक संजय पाटील साहेब, टीमाचे उपाध्यक्ष ठाकूर साहेब, सदस्य वैद्य साहेब, श्रमिक सेनेचे वीरेंद्रजी पाटील, महेंद्रजी रोणे मंडळ अध्यक्ष भाजपा, मिलिंदजी वडे सरपंच संजयजी पाटील, उमेशजी राऊत, तुषारजी संखे सरपंच आनंदजी धोडी, गजाननजी देशमुख, विजयजी खेतले, सत्यप्रकाश सिंग, नमेशजी संखे, सचिनजी पिंपळे, श्याम संखे, रोहित पाटील, राजाराम पवार, वैशालीताई बाबर, मंजुताई गोवारी, माधवीताई भोगे, रेखाताई सकपाळ, मनीष सिंग, प्रवीण पाटीलजी, रवी सिंगजी, उल्हासजी पादे, आर.पी. सिंग, जुली बारी, कोणाचं नाव राहून गेलं असेल तर समस्व सर्व पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कामगार बंधू भगिनी, खासदार साहेबांना शुभेच्छा द्यायला आलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, प्रथमतः मी खासदार साहेब आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो की माननीय या देशाचे कर्तृत्ववान आणि या जगाला आता मार्गदर्शन करणारे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही नुसते खासदार नाही तर त्या संसदेचं रत्न तुम्ही त्या ठिकाणी प्रदान केल्याबद्दल आपल्या मला आठवतं की 2009 आणि 14ला मी खासदार असताना त्यावेळेस मला संसद रत्न मिळालं होतं, परंतु ते करताना फार परिश्रम लागतात. नुसतं खासदार लोकांनी बनवलं आणि म्हणून तिथे संसद रत्न मिळत नाही किंवा भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही, तर तिकडे तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. आपण ज्या मतदारसंघातून लोक आपल्याला तिथे प्रतिनिधित्व करून पाठवतात ते प्रतिनिधित्व योग्य पद्धतीने आपण मांडायच असतं. लोकांना वाटतं की खासदार म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा मी खासदार झाल्यानंतर मी मीरा भाईंदर ठाणे नवी मिल असताना डॉक्टर साहेब मला ते लोक यायचे, साहेब ते पाणी आमच्या इथे तुंबलेलं आहे, इकडे गटर खराब झालेला आहे, इकडे अमुक आहे, तर म्हटलं हे नगरसेवकाची कामं असतात. पण आम्ही कधी नाही बोललो नाही, कारण मी नगरपालिकेतून नगरसेवक होऊन गेलो होतो. त्याच्यामुळे मला माहिती आहे वॉटर, गटर आणि मीटर याच्यात लोकांची जाऊन कामं करायची असतात. आणि म्हणून दादांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे लोकांची भावना आहे, त्यांना बिचारांना माहीत नाही की बाबा खासदार हा संसदेमध्ये जेव्हा जातो तेव्हा तो धोरणात्मक निर्णयासाठी जात असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत. आम्हाला वाईट वाटतंय आज की माननीय मोदी साहेबांनी शब्द दिला होता की या देशाच्या माता भगिनींना मी 33% महिला प्रतिनिधी करणार असा ठराव त्यांनी काही दिवसापूर्वी आणला होता. वाईट वाटलं की काही लोकांच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे तो ठराव नामंजूर झाला, वाईट झालं. परंतु मोदी साहेबांनी सांगितलं की मी करून दाखवणार आणि त्याची प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे. पुढच्या काळामध्ये महिलांना 33% मोदी साहेब आरक्षण देणार हा ठाम निर्धार आम्ही महिला भगिनींना या ठिकाणी करू इच्छितो. याचा अर्थ संजय भाई पुरुषांवर काही अन्याय करणार नाही.
पण एक चांगली गोष्ट आहे की खासदार साहेब आपण त्या ठिकाणी असताना एक चांगल्या प्रकारचं काम आपल्याला करण्याची संधी मिळाली आहे. असं म्हणतात की पालघर जिल्हा हा फक्त आदिवासी बहुल ग्रामीण असाच फक्त जिल्हा म्हणून या भागाची ओळख, परंतु डॉक्टर साहेब तुमच्यासारखा एक उच्च विकसित, उच्च शिक्षित, उच्च विचार ज्यांच्या पाठीमागे राजकारण समाजकारणाचं बाळगुरू असायला आपलं कुटुंब आणि अशा पद्धतीमध्ये तुमच्यासारखा संयमी समजून घेणारा, जसं आता संजय भाऊंनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक भागामध्ये प्रत्येक लोकांशी तुमचा संपर्क आहे. खासदारांचं काम जरी केंद्रामध्ये असलं तरी आज विधान भवनाच्या माध्यमातून नाईक साहेबांच्याकडे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर तुम्ही DPC मध्ये ते प्रश्न उपस्थित करता. प्रत्येक विभागामध्ये आपण त्या संदर्भामध्ये आपला आवाज उठवत आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टर साहेब कसं आहे ते हसं कधी इंजेक्शन देतात माहीत पडत नाही आणि माणूस कधी बरा झाला माहीत पडत नाही, त्या माणसाला नंतर माहीत पडतं की मी बरा झालो आणि त्याच्यामुळे त्यांची हातोटी ही फार वेगळी आहे. आणि म्हणून मला असं वाटते की आपण सर्व भाग्यवान आहोत की एक चांगला व्यक्तिमत्व खासदार पूर्वीचे जे झाले असतील, मी कोणाला काही दोष देत नाही, परंतु नक्कीच आमचे खासदार हे त्यांच्यापेक्षा 10 पटीने चांगलं काम करतील आणि या पालघर जिल्ह्याचा विकास करतील. आणि मोदी साहेबांनी आपल्या सर्वांना कल्पना असेल की पालघर जिल्ह्याला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. मोदी साहेब सांगतात की विकसित भारत आम्हाला या देशाचा जो करायचा आहे, त्या विकसित भारतामध्ये आज 1 ट्रिलियन वरून 3 ट्रिलियन वरती भारताची अर्थव्यवस्था गेली. आता 3 ट्रिलियन वरून मोदी साहेबांना ते 5 ट्रिलियन वरती घेऊन जायचं आहे. आणि खासदार साहेब तुम्ही खरोखर म्हणजे तुमचं कसं आहे, शेवटी ते नशिबाचा पण भाग असतो. म्हणजे बऱ्याच वेळा या गोष्टी जमतात असं नसतं, परंतु यावेळेस पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण नावाचं एक सर्वात मोठं बंदरगाह येणार, जगाला आश्चर्य करणारा असा बंदरगाह मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या महाराष्ट्राचे माननीय कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून या ठिकाणी वाढवण सारखं सर्वात मोठं बंदर बनणार. आज त्या बंदराची जी एकंदरीत जी रचना पाहिली तर ज्याला मोठ्या बोटी असतात, ज्याच्यामध्ये मोठे कंटेनर असतात, ते भारतामध्ये मोठे कंटेनरच्या बोटी कुठेही लागत नाही, कारण तेवढी खोली भारताच्या कुठल्याही बंदराची नाही. भारतातलं सर्वात मोठं बंदर कुठलं आहे तर ते नवी मुंबईमध्ये JNPT बंदर, सर्वात मोठं बंदर, सर्वात जास्त कंटेनर त्याची वाहतूक दळणवळण करणार. परंतु खासदार साहेब जे वाढवणचं एअरपोर्ट बनतंय ना, JNPTच्या 5 JNPT बनतील एवढं मोठं बंदर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे बनतंय. हे आमच्या सर्व पालघरकरांचं भाग्य आहे. आणि म्हणून तुम्ही जे आता डॉक्टर लांबराव संजयभाईंनी सांगितलं की खूप चांगल्या माणसाला लोकांनी संधी दिलेली आहे आणि त्याचं नक्कीच सोनं हे खासदार साहेब या ठिकाणी करतील, कारण या ठिकाणी सर्वात मोठा औद्योगिक पट्टा आपल्याकडे येणार आहे. जो बडोदरा हायवे आहे, अलिबाग आपला आणि विरार कॉरिडॉर हा डेडिकेटेड कॉरिडॉर आहे. म्हणजे इथे रेल्वेने जी काही वॅगनमध्ये तुमचं कंटेनर ठेवणार तो डायरेक्ट कंटेनर आमच्या JNPT आणि एक अलिबागला जाणार. अलिबागला 3 मोठे पोर्ट येतात तिथे. आणि आपला जो हा जो भाग आहे हा नॉर्थ इंडियाला म्हणजे इथून जम्मू काश्मीरपर्यंत इथून कंटेनर सगळीकडे जाते, इकडून तुमच्या कलकत्त्यापर्यंत जाते आणि इकडे इथून ह्या ज्या ट्रान्स कॉरिडॉरवरून JNPT वरून साऊथमध्ये जाणार. म्हणजे ह्या महत्त्वाचं असं बंदरगाहचं महत्त्व हे फार मोठं असणार. 50,000 एकर जमीन याच्या माध्यमातून भारतातलं सर्वात मोठं बंदर बनते. आणि मला असं वाटते की या ठिकाणी 10 जेव्हा मोदी साहेबांना फडणवीस साहेबांनी त्यांचं प्रेझेंटेशन केलं तर नुसतं बंदर तर केंद्र सरकार बनवणार आहे, परंतु राज्य सरकारची ताकद या ठिकाणी आपल्या JNPT सारख्या बंदरासाठी आहे. इकडे तुम्हाला सांगतो इथे 10 छोटे छोटे टाउनशिप बनवायचं प्लॅनिंग नियोजन आहे, जिकडे चांगले कॉलेज चांगल्या उद्योजकाच्या माध्यमातून जसं आपले
तारापूर इंडस्ट्री असोसिएशन आहे किंवा तुमचे जो विभाग आहे, असे छोटे छोटे इम्पोर्ट एक्सपोर्ट झोन बनणार आहे. इकडे उद्योग करा. आता आता नवी मुंबई, आता आमच्या इथं फॅक्टऱ्या सर्व गेल्या, तिकडे टॉवर बनायला लागलेले आहेत आणि तिथले उद्योगपती सर्व तुमच्यासारख्या या परिसरामध्ये यायला सुरुवात झाली आहे. आमच्याच नवी मुंबईमधल्या जवळपास 30 ते 40 मोठमोठ्या उद्योगपतींनी, दादांनी त्यांना समजावून सांगितलं की मी आता पालघरचा पालकमंत्री आहे, इकडे फॅक्टऱ्या लावा आणि मग तुम्ही अन्य ठिकाणी लावण्यापेक्षा पालघरला या, पालघरमध्ये लावा. आणि असे या ठिकाणी कोणाला 50 एकर, कोणाला 100 एकर एक्सपोर्ट इम्पोर्ट झोनचे, म्हणजे 40-40 वर्ष नवी मुंबईमध्ये आमच्या ते फॅक्टरी आहेत त्यांना दादांनी इथं आणलेलं आहे. रिलायन्स सारखी 1200 एकर जमीन त्यांनी, सर्वात मोठं त्यांचं रेयॉनचं मोठं प्रोडक्शन, त्यांचं हब या ठिकाणी येतोय. SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि म्हणून फडणवीस साहेबांनी एक वेगळ्या पद्धतीनं पालघरकडे बघण्याचा दृष्टिकोन, आणि 1 ट्रिलियन म्हणजे एकट्या 5 ट्रिलियन मधला एकटं 1 ट्रिलियनची इकॉनॉमिक ग्रोथ सेंटर खासदार साहेब तुम्ही करताय. हे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. बुलेट ट्रेन ती मुंबईमधून निघणार, कुठून? त्या BKC मधून, पण ती पालघरमध्ये येणार आहे. आणि पालघर जिल्ह्याला 2 स्टेशन आहे, एक विरार आहे आणि एक बोईसर आहे. म्हणजे विरार म्हटल्यानंतर सर्व शहरीकरणाच्या लोकांना त्याचा उपयोग होईल, बोईसर म्हटल्यानंतर सर्व ग्रामीण भागातल्या लोकांना होईल. आणि पालघर म्हणजे खासदार साहेबांचं म्हणणं आहे की आमचा आदिवासी पण त्या बुलेट ट्रेनमध्ये बसेल आणि तिकडून त्या ठिकाणी विकासाची गंगा घेऊन जाईल. अशा पद्धतीचं काम भविष्यामध्ये संजयजी आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली होतं. मला आनंद आहे. त्यांनी मगाशी काही गोष्टींचा उल्लेख केला, ही खरी गोष्ट आहे की नाईक साहेबांनी जेव्हा त्यांची सामाजिक, राजकीय, कामगार विविध क्षेत्रांची जेव्हा सुरुवात केली, तेव्हा संजयजींसारखा एक तरुण त्या ठिकाणी निर्लॉन सारख्या कंपनीमध्ये काम करतोय, अरे तू सांभाळ, अशी केल्यानंतर त्यांच्यावर दिलेली जबाबदारी, नुसती जबाबदारी पार नाही पाडली त्यांनी, तर यशस्वीरित्या पार पाडली. संजय हे काम व्हायला पाहिजे, व्हायला नाही तर झालंच समजायचं, अशा पद्धतीचं काम केलं. आणि मला आनंद, मगाशी त्यांनी सांगितलं तो आनंद आहे की त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकांना समाजकारणामध्ये त्यांनी मोठं केलं, अनेक लोकांना त्यांनी राजकारणामध्ये मोठं केलं. खासदार साहेब, अनेक लोकांच्याकडे 2 चाकी नव्हती, 4 चाकी आलेली आहे. त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीय दृष्ट्या प्रत्येक याच्यामध्ये त्यांना प्राधान्य दिलेलं. आमची रिक्षा युनियनची सेवा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षाचे जे सदस्य आहेत लोकांना सेवा देत आहेत. मला आनंद या गोष्टीचा आहे खासदार साहेब की संजयजींनी जी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा की त्या काळामध्ये कोणच करत नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोकांना लांबपर्यंत जायला लागायचं. आणि म्हणून त्या काळामध्ये म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारची आरोग्याची सेवा त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. गरीब, गरजू अशा विद्यार्थ्यांना त्यांचे पुस्तक असतील, त्यांची फी असेल, अशा पद्धतीचं काम त्यांनी समाजकार्याच्या माध्यमातून केलं. आणि म्हणून तसं बघायला गेलं तर त्यांनी मगाशी हळूच आपल्याला खोचक मारला की मी आता BJPत प्रवेश केलेला आहे. पण संजय पाटील यांना राजकारणाची कुठलीही आवश्यकता कधीच पडली नाही. संजय पाटील हा स्वतःच एक पक्ष आहे आणि त्याच्यामुळे तो सांगेल त्या ठिकाणी लोक विश्वासानं मतदान करतात. ही ओळख या भागामध्ये संजय पाटील यांनी नाईक साहेबांचा खंदा समर्थक म्हणून, नाईक साहेबांचा या ठिकाणी विश्वासू सहकारी म्हणून आजपर्यंत त्यांनी काम केलं. आणि म्हणून मला आनंद आहे की त्यांनी जेव्हा मला सांगितलं की तुम्ही येत आहे, मला खासदार साहेबांचा सत्कार करायचा, मी म्हटलं लगेच करून टाकायचं. म्हटलं ही संधी कशाला सोडायची. आणि खरोखरच आज ही सर्व आमचे जे कामगार बंधू आलेले आहेत, मी आज ज्या फॅक्टरीमध्ये गेलेलो आहे मला समाधान आहे. अध्यक्ष या नात्यानं जी काही या ठिकाणी काम करताना संजयजी आपण आणि आपल्या सहकार्याने जे सुंदर असं काम केल्याबद्दल श्रमिक सेनेच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद करतो, तुम्हाला आभार व्यक्त करतो. की कामगाराची खरी नस ही त्या ठिकाणी ओळखणारा डॉक्टर असला पाहिजे. जसं डॉक्टर साहेब राजकारणात ते स्वतः प्रोफेशनमध्ये आहेत, तशा पद्धतीचं कामगारांची नस ओळखणारा नेता असला पाहिजे. परंतु मला एक आनंदाने, अभिमानानं सांगायचं आहे की संजय पाटील यांनी ठीक आहे, आता त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती हॉटेल केलं, काही लोकांच्या पोटात दुखलं असेल, काय हरकत नाही, परंतु त्यांनी स्वतःच्या मेहनतीवरती केलेलं काम आहे. परंतु मला
हे नक्कीच आवर्जून सांगायचं की संजय पाटलांच्या जागी जर दुसरा कोण असता ना तर 5 5 स्टार MIDC मध्ये त्या ठिकाणी हॉटेल तयार केले असते, 5 फॅक्टऱ्या टाकल्या असत्या, पण त्यांनी कधी तसं केलं नाही. कामगार आणि मालक याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दुवा साधण्याचं काम हे संजय पाटलांनी गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला बऱ्याच वेळा आम्ही सर्व दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी खासदार साहेब वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आमची भेट असते. परंतु पालघर भागामध्ये आम्हाला काही दर 2 महिन्याला यायची आवश्यकता भासत नाही. हे सर्व कामगारांच्या बरोबर, प्रतिनिधींच्या बरोबर, मालकांच्या बरोबर या ठिकाणी ते येऊन तिथे आमचं ॲग्रीमेंट करून घेतात. आम्हाला इथे रस्त्याच्या फार लांब पालघर राहतात, रस्ते चांगले झाले आम्ही येऊ शकतो, आता काही अडचण नाही तशी. तर त्यानिमित्तानं आज आनंद झाला. 1-2-3 आमचे ॲग्रीमेंट सुद्धा झाले आणि म्हणून एक चांगलाच सहकार्य लाभल्याचं नक्कीच आम्हाला आनंद आहे. भविष्यामध्ये तुमच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या सहकार्याच्या माध्यमातून आणि आपल्या इमाच्या माध्यमातून खरोखर इमाचं खूप चांगलं काम आहे. काही विषय खासदार साहेब त्यांनी या ठिकाणी मांडले, मी त्यांना बोललो खासदार साहेब येतात, त्यांनाही आपण सांगा. तेही सातत्यानं नाईक साहेबांच्याकडे हे विषय मांडत असतात आणि सुदैवाने एक चांगली गोष्ट आहे, 15 वर्ष अनुभव नाईक साहेबांना आहे. परंतु आता ते ठाणे जिल्ह्याचे आणि पालघर असं म्हणून नाही, फक्त पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांचं काम हे नाईक साहेब कसं करतात ते तुम्ही चांगलं जवळून बघितलेलं आहे. आणि भविष्यामध्ये पालघरला या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा राज्याचा जिल्हा करायचा आहे सर आपल्याला, आणि ती सर्व जबाबदारी आपल्या माध्यमातून आपण पार नक्की पडू. आज या निमित्तानं आपण मला इथे बोलवलं, सन्मानित केलं. आमच्या श्रमिक सेनेच्या सर्व सहकाऱ्यांचं मी धन्यवाद करतो. संजयबाईंच्या बरोबरचे त्यांचे सर्व सहकारी आहेत, आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद करतो.